गिजवणे येथे रविवारी अंधांच्या नातेवाईकांची कार्यशाळा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा। अंधत्वाकडे डोळसपणे पाहण्याचा नेत्रदान चळवळीचा नवा उपक्रम। अंधांना सन्मानाने जगता यावं यासाठी समाज प्रबोधनावर भर। गडिंग्लज आणि आजरा तालुक्यात गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेल्या नेत्रदान चळवळीच्या तिसऱ्या टप्प्याला आता प्रारंभ करण्यात येणार आहे। अंधत्वाकडे डोळसपणे पाहण्याचा दृष्टिकोन समाजात निर्माण करणं, अंध व्यक्तींना अधिक सक्षम करणं, तसंच त्यांना कुटुंब आणि समाजात सन्मानानं जगता यावं यासाठी या टप्प्यात विशेष भर दिला जाणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून गडिंग्लज तालुक्यातील गिजवणे इथं रविवारी अंधांच्या नातेवाईकांची कार्यशाळा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय। नेत्रदान चळवळीला 14 वर्षांपूर्वी प्रारंभ झाला। पहिल्या टप्प्यात नेत्रदानाचं काम सुरू करण्यात आलं असून आतापर्यंत 150 व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झालंय। दुसऱ्या टप्प्यात नेत्र प्रत्यारोपणातूनही दृष्टी मिळू शकत नाही अशा अंधांना स्वावलंबी बनवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। अंधांसाठी रोजगार केंद्र सुरू करण्यात आलं असून या केंद्रात 9 अंध बांधव आणि भगिनी कार्यरत आहेत। आता सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात डोळे समाजामध्ये जनजागृती करण्यावर भर राहणार आहे। अंधांचे प्रश्न समजून घेणं, त्यांच्या अडचणी जाणून घेणं आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी समाज अधिक संवेदनशील आणि सजग व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। रविवारी होणारी कार्यशाळा सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत पार पडणार असून पुणे येथील सतीश नवले आणि सुनीता पवार मार्गदर्शन करणार आहेत। विशेष म्हणजे हे दोघेही दृष्टीहीन आहेत। तसंच सायंकाळी 7 वाजता कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून झाराप तालुका कुडाळ येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रसाद देवधर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। कार्यशाळा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा गिजवणे येथील विठ्ठल विकास सेवा संस्थेच्या सभागृहात होणार असून या मेळाव्याला उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।